नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. चेहऱ्यावर थोडी स्माइल ठेवायची आहे. आपला हा जो क्लास आहे तो एनर्जीचा आहे. ओके. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की आपण या 5 दिवसांमध्ये काय काय शिकणार आहोत. चला. स्क्रीन शेअर करते आहे मी. तुम्हाला स्क्रीन दिसतंय काय? मला स्क्रीनवर सुनीता मॅम दिसत आहेत. सो थम्सअप करा. ज्यांना स्क्रीन दिसत आहे थम्सअप करा. सुनीता मॅम, तुम्ही मला स्क्रीनवर दिसत आहात. स्क्रीन दिसत आहे का माझीवाली? ओके, थँक यू मॅम. आपण आधी सिलेबस बघणार आहोत की आपण 5 दिवसांमध्ये काय काय शिकणार आहोत. ओके. सो फास्ट लाईफ मेडिटेशन आपण आणि रेकी म्हणजे काय हे फर्स्ट डे ला शिकणार आहोत. त्याचबरोबर रेकीचा इतिहास म्हणजेच ही रेकी कुठून आलेली आहे, रेकीचे इंटेन्शन काय आहे आणि त्याची तत्व, रेकीचे 5 तत्व सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचसोबत संपूर्ण 7 चक्र, आपल्या बॉडीमध्ये जे 7 चक्र असतात, 7 चक्र म्हणजे काय, 7 चक्रांचं कार्य काय असतं व 7 चक्रांचं मेडिटेशन, 7 चक्रांच्या मेडिटेशनने काय फायदा होतो, कशाला करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. शक्तिपात, रेकी लेवल 1, 2, 3 असे 5 लेवल्स असतात. म्हणजे आजपासून आपलं हे सुरू होणारं सेशन हा फर्स्ट लेवल आहे. रेकीचं फर्स्ट लेवल, त्यानंतर सेकंड, थर्ड असतं आणि शेवटी असतं ते ग्रँड मास्टर लेवल. ज्यांनाही ग्रँड मास्टर बनायचं असतं त्यांनी ते 4th आणि 5th लेवल करायची असते. ओके. ऑरा म्हणजे काय, जसं की निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आणि ऑरा कसं स्वच्छ करायचं, त्यासोबत काही आपण सिम्बॉल सुद्धा शिकवणार आहोत. पहिल्या लेवलमध्ये कुठलाही रेकीचा सिम्बॉल नसतो. आपण कुठलंही रेकीचा सिम्बॉल वापरत नाही. पण तुम्हाला जिबू सिम्बॉल्स मी शिकवणार आहे. जिबू सिम्बॉल्सचे काय फायदे आहे व कुठला सिम्बॉल तुम्हाला कशाला वापरायला पाहिजे हे सुद्धा आपण शिकणार आहोत. त्याचसोबत रेकीची प्रॅक्टिस तुम्हाला कशी करायला पाहिजे, आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. सो सर्वांना कळलं की आपण या 5 दिवसांमध्ये काय काय शिकणार आहोत. ओके. चला. क्लिअर झालं? आता मला सांगा. ओके. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे सर्वांनाच. तुम्ही हा रेकीची ऍड बघितली, तुम्ही कशासाठी जॉईन झालेले आहात मला सांगू शकाल? हँड रेज करा जेणेकरून मला कळेल तुम्ही कशासाठी जॉईन झालेले आहात. चला. आरती मॅम अनम्यूट करा. तुम्ही कशासाठी जॉईन हो झालेले आहात? मॅम. रेकी बद्दल मी खूप ऐकलेलं पण आहे आणि माझ्या मुलासाठी मी हे सगळं शिकायचं ठरवलंय. माझा मुलगा हायपर ऍक्टिव्ह अजून बोलत नाही तो, आणि ओके. त्याला रेकी देऊन मी रिलॅक्स करू शकते हे मला माहिती झालं. येस. आणि 2-3 जणांकडनं पण कळालं. मी होपोनोपोनोचे क्लासेस केले, चक्र हिलिंग केली आहे. ओके. रेकी मध्ये मला मेन म्हणजे तुमचं जे आहे ते आपल्या मातृभाषेत असल्यामुळे ते अजून मराठी समजायला इझी मातृभाषेमध्ये. जाईल. येस. हा. आणि ते पण 5 डेज मध्ये 1-1 तास आपण स्वतःसाठी काढू शकतो, हे हो. गोष्ट होती म्हणून पण मी जॉईन झाले. आणि चला. मला माहिती आहे ह्याचे इफेक्ट खूप आहेत, त्यामुळे नक्कीच एक आहे. शिकायचं ठरवलं. आपण डेली एक येस. एक तास आणि यात तुम्हाला सगळं शिकवणार आहे मी. सो म्हणून म्हटलं की बघा आता भरपूर लोकांचे सुद्धा व्हिडिओज ऑफ आहे. का बरं ऑन करायचं आहे, काय शिकायचं आहे? जर तुम्ही सिरियसनेस तुमच्यामध्ये नसेल, जर तुम्हाला शिकायची इच्छाच नसेल, तर मी जेही इथे तुम्हाला शिकवणार तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे का ती? ती एनर्जी नाही. एक लक्षात घ्या. सगळे शाळेमध्ये गेलेले आहे, सगळे इथे बसलेले सगळेच शाळेमध्ये गेलेले आहेत बघा. पण प्रत्येकच व्यक्ती हा टॉपर आहे काय? मी शाळेत गेलेली आहे, तुम्ही शाळेत गेलेले आहे, भरपूर लोक शाळेत शिकायला गेलेले आहेत. पण प्रत्येकाला सारखे मार्क्स येतात काय? 100 आउट ऑफ 100 येतात काय? टीचर काय असतो? एकच टीचर असतो बरं. आपला शिक्षक एक विषय एकच शिक्षक शिकवतो.
तो सगळ्यांना सारखा नॉलेज देतो बरं. पण तो नॉलेज कितपत तुम्ही घेणार आहात डिपेंड करते आपल्यावर. देणारा हा तुम्हाला 100% देत असतो. इथे उपस्थित तुम्ही पार्टिसिपंट मध्ये बघू शकता किती लोक आहेत. पण मग मी इथून एनर्जी पोहोचवलेली सगळ्यांना सारखी पोहोचेल काय, डिपेंड करते तुमच्यावर. मी माझ्या 100% देणार आहे तुम्हाला, पण तुम्हाला 100% घेता येतं काय किंवा तुम्ही ते घेणार आहात काय, डिपेंड कोणावर करेल, हे तुमच्यावर करेल. आणि खरंच ज्यांना सिरियसली शिकायचं असेल त्यांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणारच आहे. पण जे फक्त टाइमपास म्हणून आलेले आहेत, कारण त्यांची जर मानसिकता टाइमपासची असेल, सो यांचा लाईफमध्ये काहीही चेंज होऊ शकत नाही. आणि अफर्मेशन्स माइंडमध्ये आपण कसं विचार करतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. हळूहळू आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. आणि ज्या गोष्टी आपण विचार करतो तसंच आपल्या आयुष्यात घडत जातं, हे कसं काय होतं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, चला, भाग्यशाली कोणाला बनायचं आहे. आपण रेकी शिकण्याच्या आधी काय करणार आहोत, तर एक क्लिन्झिंग प्रोसेस करणार आहोत. आणि ही क्लिन्झिंग प्रोसेस का बरं गरजेची आहे, एक छोटं उदाहरण देते मी. 2 ग्लास ठेवलेले आहे. एका ग्लासमध्ये क्लीन वॉटर आहे, स्वच्छ पाणी आहे, आणि एका ग्लासमध्ये गढूळ पाणी आहे. तुम्हाला कुठलं पाणी प्यायला आवडेल? स्वच्छ पाणी. या सगळ्यांनी म्हटलं स्वच्छ पाणी. का बरं? येस, सगळ्यांचं उत्तर सारखंच आहे, स्वच्छ पाणी. मग एक विचार करा की ही रेखी ही एनर्जी खूप प्युअर एनर्जी आहे. मग या प्युअर एनर्जी मी तुम्हाला शिकवणार आहे. हे शिकवण्याच्या आधी तुमच्या माइंडमध्ये जो कचरा आहे तो मला क्लीन करणं गरजेचं आहे. तो जर कचरा निघाला तेव्हाच तुमच्याकडे चांगले विचार तुम्ही त्या माइंडला देऊ शकाल की नाही. आणि त्या कचऱ्यावरच मी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी भरली तर तो कचरा आणि ते पॉझिटिव्ह एनर्जीचा इफेक्ट नाही होणार. कारण निगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये असतील तर पॉझिटिव्ह थॉट्स तिथे कमी पडतात. कारण आपण जर विचार करतो आहे 2 गोष्टी, एक निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह गोष्ट ही खाली खाली जातं आणि निगेटिव्ह गोष्टी ग्रो करतं. कशामुळे? तुमच्या विचारांमुळे. म्हणून म्हटलं की पेन आणि वही घेऊन बसायचं आहे. सगळे निगेटिव्ह थॉट्स आपल्याला लिहून काढायचे आहेत. आणि मी तुम्हाला या क्लिन्झिंग प्रोसेससाठी एक मेडिटेशन सुद्धा मी तुमचं घेणार आहे, तो शेवटी घेणार आहे. ओके, मी सांगितलेलं कळत आहे सर्वांना? ओके, थँक्यू. चला, तर आजचं आपलं आहे क्लिन्झिंग प्रोसेस. आधी मला एक सांगा, कुणाला भाग्यशाली बनायचं आहे? कुणाला भाग्यशाली बनायचं आहे? हँडराईज. चला, यशीन सरांचा हँडराईज झालेला आहे, आरती मॅमचा हँडराईज झालेला आहे. माझ्याकडे एक ऑफर सुद्धा आहे 1 करोडची. 1 करोड रुपये कुणाला हवे आहेत? थोडे चेहऱ्यावर स्माईल ठेवा हो सगळे. कारण 1 लाखाचा दागिना जरी घातला की नाही, ती स्माईल नाही येणार तुमच्या चेहऱ्यावर, पण ही रिअल आतून आलेली स्माईल, ते ठेवा थोडं. चला, खूप लोकांचे हँडराईज झालेले आहे. ओके, 1 करोड कुणाला पाहिजे आहे? यशवीन सर आणि आपण आरती मॅमला अनम्यूट केलेलं आहे. व्हॉलेंटियर आपले 2 अनम्यूट करा सर. मॅम अनम्यूट करा. केलंय मॅम. भरपूर लोकांना 1 करोड पाहिजे. बघा, मी काय म्हटलं की मी तुम्हाला 1 करोड देणार आहे. एक्सेप्ट करता की नाही डिपेंड करते तुमच्यावर. Yes. ओके, आणि व्हॉलेंटियर जरी आपल्या आरती मॅम असल्या, सर असले किंवा बाकीचे अधिक भरपूर लोक इथे आहे, व्हॉलेंटियर जरी हे असल्या, पण हा प्रश्न सर्वांसाठी आहे बरं. ओके, चला, शकुंतला मॅम अनम्यूट करा. केलं ना. 1 करोड घ्यायचा पाहिजे तुम्हाला? हो. येस मॅम. हा, मी तुम्हाला 1 करोड देते आहे. तुमचा अकाउंट नंबर मला पाठवा. आणि बदल्यात मला तुमचे 2 डोळे पाहिजे आहे.
देणार आहे? नाही. बघा, नो. आरती मॅम आधीच नाही म्हणताय. नाही. शकुंतला मॅम सुद्धा नाही म्हटलं. नाही. मी 1 करोड म्हटल्यावर पटकन हँड राईज झाले आणि मी म्हटलं की मी तुम्हाला 1 करोड देते. बदल्यात मला तुम्ही तुमचे 2 डोळे द्या. लगेच काय म्हटलं? नाही. नो. येस, सगळ्यांचाच प्रश्न सारखाच आला असता. एक विचार करा, चला ठीक आहे 2 पाय द्या, डोळे नका देऊ, 2 पाय द्या. मी 1 करोड देते तुम्हाला, 2 पाय द्या. 1 करोड पेक्षा जास्त बॉडीची किंमत आहे आपल्याला, आहे प्रत्येक आहे पार्टची. सगळ्यांना माहिती आहे बरं येस. की प्रत्येक पायाची येस. करोडोच्या वर किंमत आहे. पण या शरीराला तुम्ही कधीतरी थँक्यू म्हटलेलं आहे का? मी डेली ग्रॅटिट्यूड करते मॅम. आता तुम्ही हो बोनो प्रेयर शिकलेले आहे म्हणून तुम्ही ग्रॅटिट्यूड करता. पण इतरांचं काय? शिकण्याच्या आधी तुम्ही करत होते काय मॅम? नाही, शिकण्याआधी नव्हते करत, पण नाही करत जसं मी होते. शिकायला सुरुवात केली तसं इफेक्ट मुलामध्ये पण कशाचा भरपूर आहे? फरक पडला. शिकण्याचा आहे. बरोबर. इफेक्ट कशाचा आहे? शिकण्याचा आहे. तर ईश्वराने आपल्याला इतकं सुंदर जग बघण्यासाठी 2 डोळे दिलेले आहे, 2 हात दिलेले आहे, पाय म्हणजे आपलं जे ऑर्गन आहे ते प्रत्येकाची किंमत हे करोडपेक्षा जास्त आहे. पण कधीही आपण या शरीराला धन्यवाद म्हटलेलं नाही. मग आपण किती सेल्फिश आहात? मग एक लक्षात घ्या, या जगामध्ये असे भरपूर लोक आहेत ज्यांना 2 डोळे नाही, ज्यांना हे जग बघता येत नाही बरं, किंवा पाय असून सुद्धा चालता येत नाही, अपंग आहेत. हात असूनही त्यांना काम करता येत नाही, अपंग असल्यामुळे, किंवा कुणाला हातच नाही, कुणाला बोलता येत नाही. मग एक लक्षात घ्या, त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? येस मॅम. त्या लोकांपेक्षा भाग्यशाली आहात की नाही? आहे मॅम. आहे. मी अशी मुलं भरपूर पाहिली आहेत. आता माझा मुलगा स्पेशल कारण तुम्ही असल्यामुळे कुणाच्या मी तरी स्वप्नातलं जीवन जगत आहात. अरे, ज्यांना डोळे नाही त्यांचं स्वप्न असेल की मला 2 डोळे नाही, पण 1 डोळा जरी असता तर जग मी बघितलं असतं. मग त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? आहे मॅम. आहात ना? आपण सगळे लोक खूप भाग्यशाली आहोत. मग कन्सेप्ट क्लिअर झाला. पण काय, कधी एखादी घटना घडली तर विचार काय येतो डोक्यात, की अरे माझ्या नशिबात तर सगळं चांगलं आहे, पण इतरांच्या डोक्यात काय येतं, की अरे नशिबात हे असंच घडतं, वाईटच होतं, चांगलंच होत नाही. असा भरपूर लोकांची मानसिकता अजूनही आहे. आहे की नाही? कोणी कोणी म्हणते माझ्यासोबत असं का बरं घडतं, हे असंच काऊन होतं, नशीबच का बरं नशीबच खराब आहे. अशा प्रकारचे अफर्मेशन तुम्ही बोलता की नाही? निगेटिव्ह थॉट्स देतो आपण युनिव्हर्सला. ते कितपत योग्य आहे? चुकीचं आहे. चुकीचं आहे. यानंतर जर तुम्हाला एखादी घटना आणि घडली समजा, तर असं म्हणायचं नाही की भाग्य खराब आहे, नशीब खराब आहे किंवा चुकीचंच घडतं, असं अफर्मेशन द्यायचं नाही. एक लक्षात घ्या, हे विचार करायचं की यापेक्षाही अधिक काही चांगलं घडायचं असेल, आपल्या आयुष्यामध्ये आणखी काही चांगलं व्हायचं असेल, म्हणून ही घटना घडली. मॅम, एक एक्झाम्पल देऊ का? मला सजेस्ट केलं फ्रेंडनी की रेकी शिक, आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तुमचे ऍड मी पाहिली. तर मला हे असं वाटतं की मी युनिव्हर्सला बोलले की मला हवंय, तर त्यांनी बरोबर येस, ते माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवलं. अफर्मेशन देऊन ठेवली युनिव्हर्सला. आणि आपण म्हणतो ना की रेखीला तुम्ही चूज करत नाही, किंवा मी चूज नव्हतंच केलं. रेखीला वाटतं की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी छान घडायला पाहिजे, तर ती रेखी तुमच्या जीवनामध्ये येत असते. ओके, चला, भाग्यशालीचा कन्सेप्ट क्लिअर झाला की आता कुणीही म्हणणार नाही की मी भाग्यशाली नाहीये. ओके. आणि सगळ्यांना प्रॅक्टिकल करायला लावणार आहे मी. वही पेन घेऊन बसायचं आहे, व्हिडिओ ऑन करायचा आहे.
तुमच्या माइंडमध्ये ज्याही निगेटिव्ह थॉट्स असतील हे आपल्याला काय करायचंय, पेपरवर लिहून काढायचंय. जसं की फॉर एक्झाम्पल किंवा दिवसभराच्या जे गोष्टी असतील, काही जिम्मेदारी असेल, हे मलाच करावं लागतं, हे माझ्या असं ज्याही गोष्टी आणि ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत असतील त्याही गोष्टी तुम्हाला लिहून काढायचं आहे. किंवा आणखी तुमच्या आयुष्यामध्ये काही घटना घडल्या असतील, काही व्यक्ती असेल की जिच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असेल किंवा अजूनही होत आहे आणि ती गोष्ट तुम्हाला विसरताच येत नाही, त्याही गोष्टी म्हणजे ज्याही गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत त्या सगळ्या अफर्मेशन तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आणि हे आपण का बरं लिहितो आहे मी तुम्हाला नंतर सांगणार. तुम्हाला लिहायचं आहे, सर्वांनाच लिहायचं आहे. लिहून काढा निगेटिव्ह थॉट्स, ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास झालेला आहे किंवा होतो आहे, अशा प्रत्येक गोष्टी तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. 2 मिनिटं मी देते सर्वांना. भरपूर गोष्टी अशा आहेत जीवनात, भरपूर गोष्टी आहेत भरपूर त्रास देणाऱ्या, सर्व लिहून काढा आणि सर्व नावाने जॉईन होत चला. सॅमसंग 1008. कसं वाटतं? आता मी आयफोन नावाने जॉईन झाले तर तुम्हाला कसं वाटेल? चला 2 मिनिटं फास्ट लिहा सर्वांनी. शुभांगी मॅम स्विच ऑन युअर व्हिडिओ. आरती मॅम, अद्विका मॅम, गोकुळ सर, अमित सर स्विच ऑन युअर व्हिडिओ. सुजाता मॅम, नागेश सर, विवो, शिवानी स्विच ऑन युअर व्हिडिओ. भरपूर लोकांनी तर आपल्या मोबाईलचेच नावं ठेवलेले आहे बरं. आदित्य सर, ईश्वरी पाटील, मोटोरोला, प्रियंका, मोहिनी, नम्रतास. चला व्हिडिओ ऑन करा फास्ट. ओके, अमित सरांचा प्रॉब्लेम आहे सो मी समजू शकते, पण ज्यांचाही प्रॉब्लेम नसेल, जे ऑफिसमध्ये नसतील त्यांनी नक्कीच व्हिडिओ ऑन करा. आणि ज्यांना मी सांगितलेलं आहे सगळे निगेटिव्ह थॉट्स सगळे लिहून काढायचे आहेत. ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहून काढायच्या आहेत. शेतकरी काय करतो माहितीये? ओके, यसीन सर सुद्धा ऑफिसला आहे. ओके गुड. जो ऑफिसमध्ये आहे आणि ऑफिसमधून सुद्धा हा सेशन अटेंड करत आहे, त्यांच्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद. एक मी सांगू का तुम्हाला, शेतकरी काय करतो माहितीये तुम्हाला? कुणाला माहितीये शेतकरी काय करतो? सांगेल मला कोणी? शेतकरी काय करतो? शेतामध्ये पीक पिकवतो, धान्य पिकवतो. पण त्याला जर गहू पाहिजे असेल तर तो धान लावतो काय? शेतकऱ्याला जर गव्हाचं पीक पाहिजे असेल तर तो धान लावतो काय? येस ऑर नो मध्ये मला मेसेज करू शकता चॅट बॉक्स मध्ये. येस, म्हणजे गहू पाहिजे तर तो धान लावतो काय? अरे वा, सॅमसंगचं खूप छान आन्सर आलं. बघा, शेतकऱ्याला गहू पाहिजे तर धान लावेल आणि तुरीची डाळ पाहिजे असेल तर चण्याची डाळ चणा लावेल, बरोबर? जर तुरीची डाळ पाहिजे
तूर पाहिजे असेल तर तो चणा लावेल, किंवा आपल्याला आंबा पाहिजे असेल तर आपण मोसंबीचं झाड लावू. बरोबर काय? नाही, बरोबर आहे ना? जर तुम्हाला आंबा पाहिजे असेल तर तुम्ही ऑरेंजचं झाड म्हणजे संत्र्याचं झाड लावा, जेणेकरून तुम्हाला मोठं झाल्यावर ते आंबे मिळतील. बरोबर? बरोबर की नाही? असं नो? नो. तसंच शेतकऱ्याला सुद्धा जर धान पाहिजे असेल म्हणजे त्याला तांदूळ पाहिजे असेल तर तो धानच लावतो, जेणेकरून त्यांना तांदूळ काढता येईल. कन्सेप्ट क्लिअर झाला? तांदूळ पाहिजे तर धानच लावेल. येस, गुड. तुम्ही काय करता? तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे? सुख, समाधान, ऐश्वर, आरोग्य आणि दीर्घायुष्य. आपल्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे? सुख पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे, चांगलं जीवन, ऐश्वर्यही पाहिजे आहे. पाहिजे आहे की नाही? सुख, समाधान, ऐश्वर, आरोग्य. शरीरामध्ये आरोग्य पाहिजे आहे. पण काय करता? पेरणी कशाची करत आहे तुम्ही? कटकट, निराशा, माझं हे दुखत आहे, माझं पाय दुखत आहे, किंवा माझ्या आयुष्यामध्ये असं होते आहे, हिने असं म्हटलं, तिने तसं म्हटलं. या अशा गोष्टी जर तुम्ही माइंडमध्ये ठेवलात आणि कंटिन्यू अशा अफर्मेशन्स तुम्ही स्वतःला देत बसलात किंवा तुम्ही बोलत बसलात, तर या गोष्टीमध्ये मुळे तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान येईल काय? आणि जीवनामध्ये जर आरोग्य पाहिजे असेल आणि तुम्ही डेली अफर्मेशन देताय, अरे माझं पाय दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, माझा हात दुखत आहे, एनर्जी कशी कव्हर करते? जर तुम्ही कंटिन्यू माइंडला ते अफर्मेशन देत बसलात तर तुमच्यासोबत तसंच घडत जात. कारण आपलं माइंड कधीच थकत नाही हो, कधीच नाही. थकतं ते शरीर. जर तुम्ही माइंडला अफर्मेशन दिली ना, शरीर थकला मला असं, तरच तुमचं शरीर थकेल. मग डेली तुम्हाला अफर्मेशन काय काय द्यायचे आहे? मी भाग्यशाली आहे, तुम्ही तसेही भाग्यशाली आहात. सो डेली उठल्यावर मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे. शरीर आणि मनाने काय आहे? मी स्वस्त आणि मस्त. जर डेली तुम्ही उठल्यावर मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे, अशा जर अफर्मेशन देत राहाल तर तुमच्या जीवनामध्ये छानच घडेल. नाहीतर उठल्याबरोबर अरे डोकं दुखत आहे, अरे पाय दुखत आहे, काय सुरू आहे, तर दिवस तुमचं तसंच जाईल. ओके. शेतकरी काय करतो? आपल्याला माहिती आहे की त्याला धानाचं जर पीक पाहिजे आहे तर तो तांदूळ पाहिजे आहे तर धानच लावेल. आणि धानासोबत आपलं कचरा सुद्धा वाढतो. धा कुठलंही पीक लावा, त्या पिकासोबत कचराही वाढत असतो. पण शेतकरी काय करतो? त्याचा पिकाचा नाश नाही झाला पाहिजे म्हणून जे आजूबाजूला जे गवत, कचरा जो उगवतो, त्याला तो उफडून फेकतो. ऐकलेलं असेल किंवा कोणी बघितलेलं सुद्धा असेल. त्या कचऱ्याला जर काढलं नाही तर त्यांचा पीक जो लावलेला आहे त्याचा विनाश होऊ शकतो. शेतकरीला हे माहिती आहे. आणि इथे उपस्थित सगळे सुशिक्षितच आहेत. खूप कमी लोक असतील की शिकले नसतील. मला तर वाटतं की सगळे सुशिक्षितच लोक आहेत. मग आपण काय करतो? तुम्ही काय करता? निगेटिव्ह थॉट्स. मी एक्झाम्पल इतकं छान समजून सांगते आहे जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही काय करत आहात, जीवनामध्ये काय पाहिजे आहे, पेरणी कशाची करत आहात. जर शेतकरी बंधू त्याच्या पिकाचा विनाश नको व्हायला, नाश नको व्हायला म्हणून जे आजूबाजूला वाढलेले तण, गवत जे आहे ते उफळून फेकतो, मग तुमच्या जे डोक्यामध्ये विचार आहेत, निगेटिव्ह थॉट्स असतात आणि काही पॉझिटिव्ह असतात. तुम्ही निगेटिव्ह थॉट्स घेऊन जगत आहात. निगेटिव्ह थॉट्स घेऊन जगत आहात. रेकॉर्डिंग मिळेल? हो, नक्कीच मिळेल. तुम्ही जर निगेटिव्ह थॉट्स घेऊन जगत असाल तर तुम्हाला शारीरिक, मानसिक रिलेशनशिपमध्ये अडथळेच येणार आहे.
आणि या निगेटिव्ह थॉट्स मधून कसे आपण बाहेर निघणार आहोत ते सुद्धा मी शिकवणार आहे. ओके, पण निघायचं आहे. काही गोष्टी माइंडमध्ये अशा अशा भरून ठेवलेल्या आहे की नाही, खूप म्हणजे असं कुटू कचरा राहते की नाही, ते सगळं माइंडमध्ये कचरा भरून ठेवलेला आहे. त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याची आज गरज आहे. जोपर्यंत तुम्ही या निगेटिव्ह गोष्टीपासून बाहेर पडणार नाही, निघणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये चांगलं घडणार नाही. आणि रेकी आपल्याला बघा, शारीरिक कुठलाही त्रास असेल, रेकीनी ज्यांना बीपी असेल, बीपीच्या गोळ्या सुटलेल्या आहे, शुगर आहे, शुगरच्या गोळ्या सुटलेल्या आहे, मायग्रेनच्या, तर मला स्वतः मायग्रेन होतं बरं. मायग्रेन मला स्वतःला होतं. मी फक्त रेकीमुळे, कारण मी औषधी घेतल्या आणि औषधीचा इफेक्ट कधीपर्यंत असतो? औषधी खाईपर्यंतच असतो, बरोबर? मग आपल्याला रेकीने शारीरिक जेही प्रॉब्लेम असतील ते रेकीने सॉल्व्ह होतात विदाउट मेडिसिन. आपण रेकीमध्ये कुठल्याही औषधीचा वापर करत नाही. फक्त हिलिंगनी आपण स्वतःला बरं करू शकतो आणि इतरांनाही बरं करण्याची शक्तीही आपल्यामध्ये येत असते. मग ज्यांना विचार करा की मी आधी तर ऍलोपॅथी औषध घेतली मायग्रेनसाठी, मी स्वतः ऍलोपॅथी औषध वर्षभर घेतले मी. मग मी म्हटलं की ऍलोपॅथीने काही साईड इफेक्ट आणि होतात शरीरात. आता एवढ्या कमी एज मध्ये औषधी खाणं हे छान नाहीच राहत. मग म्हटलं होमिओपॅथी, 11 महिने मी होमिओपॅथी औषध घेतले, पण त्याचाही इफेक्ट. मग असं वाटलं की या एज पासून आपण जर औषधीला आतापासून लागलेलो, आपलं काही जीवन आपण म्हातारे झालोय का? नाही ना. मग आतापासून औषधीची सवय का? आणि औषधी जोपर्यंत, जसं डोकं दुखलं समजा, मायग्रेन मध्ये डोकं दुखतं, मळमळ होतं, वॉमिटिंग सुद्धा होतात. आणि मायग्रेन तर एवढं भयानक आहे की जोपर्यंत मायग्रेन ज्यांना आहे, जोपर्यंत औषध खात नाही तोपर्यंत डोक्याला आराम सुद्धा होत नाही, असं फाटल्यासारखं डोकं दुखतं, खूप जास्त त्रास होतो. मग मी त्या औषधी सोडल्या, म्हटलं नाही, रेकी माझ्या जीवनात आहे तेव्हापासून मी फक्त हिलिंग करून स्वतःला हिलिंग करते. स्वतःची जी रेकीची प्रॅक्टिस आहे ती मी करत असते. आणि या प्रॅक्टिसमुळे आणि हिलिंगमुळे मला माझ्या मायग्रेनला म्हणजे मला पूर्णपणे याचा आराम झालेला आहे. सुरुवातीला व्हायचं आहे की मी समजा की मला डोकं दुखाय 2-3 दिवस गेले की डोकं दुखलं, औषधी खायची. मग रेकी करायला लागली, रेकी शिकली, रेकी करायला लागली. त्यानंतर काही महिन्यातून औषध घ्यावं लागत होतं, 1 महिन्यातून एक समजा, किंवा 15 दिवसातून डोकं दुखायचं. पण असं एका सोबत ते थांबलं नाही. जर तुम्ही म्हणाल की मी आठवड्यातून एक 2-3दा तर मला औषध घ्यावीच लागायची, मग एकदम बंद होईल काय औषधी? नाही. कुठलीही गोष्ट ही हळूहळू होत असते. आता एखाद्याला खूप मोठा आजार असेल, तो म्हणेल की मी आता रेकी शिकते, 5 दिवसामध्ये मला संपूर्ण आराम होईल. असं होईल काय? नाही. याचा आराम हे हळूहळू होतं, पण जळासकट जात असतं. आपण नियमित जे प्रॅक्टिस सांगणार आहे मी, ते नियमित तुम्ही प्रॅक्टिस केली तर याचा नक्कीच फायदा होतो आणि हळूहळू होतो, पण ते जळासकट जाणार. मग महिन्यातून काही औषधी, आठवड्यातून एक एक दिवस, म्हणजे महिन्यातून 15 दिवसातून एक दिवस, महिन्यातून एक दिवस, 2 महिन्यातून, असं करता करता पूर्णच औषधी माझ्या बंद झाल्या. सो सांगायचा मुद्दा काय आहे की आपल्याला शरीर लेवलवर कुठलाही आजार असेल तर तो बरा होतो फक्त रेकीने. ओके. आता आपण जे निगेटिव्ह थॉट्स लिहून काढलेले आहे, मोजले काय? किती निगेटिव्ह गोष्टी तुम्ही लिहून काढलेल्या आहे? 10, 15, 5, 7, जेवढे आहे. करायचं काय आपल्याला? हे कंटिन्यू तुम्ही 21 डेज करून बघा. सरांनी 5, गोकुळ हिरे सरांनी 5 लिहिलेले आहे. चला, निगेटिव्ह गोष्टी त्यांच्या 5 होत्या, त्यांनी लिहिलेले आहे. तर आपल्याला लिहायचं काय? सगळ्या गोष्टी लिहून जो कागद आहे, ज्या कागदवर तुम्ही लिहिलेले आहे, तो कागद फाडून जाळायचा आहे. समजा तुम्हाला जाळणं शक्य असेल
तर जाळू शकता. शक्य नसेल तर त्याला फाडून डस्टबिनमध्ये टाका. उद्या परत निगेटिव्ह थॉट्स, ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत त्या सगळ्या आपल्याला ऑन पेपर लिहून काढायचं आहे. कारण की इथे जे विचार आहे निगेटिव्ह गोष्टीला आपल्याला पेपरवर काढलं. काही गोष्टी इतरांना सांगू शकत नाही. अशा भरपूर गोष्टी असतात की शेअर करता येत नाही. म्हणूनच आपल्याला पेपरवर लिहून काढायचे आहे आणि तो पेपर एकतर जाळून टाका किंवा फाडून डस्टबिनमध्ये टाका. कंटिन्यू 21 डेज हे निगेटिव्ह थॉट्स काढून बघा आणि मग 22 दिवसावर बघा की तुमच्या डोक्यात ते निगेटिव्ह विचार आहेत की नाही. आज 5 तुम्ही निगेटिव्ह गोष्टी काढून टाकल्या, उद्या कदाचित 4 म्हणजे मग 3 अशा करता करता एक दिवस असं येईल की निगेटिव्ह गोष्टी ज्या तुमच्या माइंडमध्ये होत्या त्या सगळ्या निघून गेलेल्या असतील आणि तुमचं माइंड खाली झालेले असेल. मग त्या खाली ब्रेनमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे? काय टाकायचं आहे? पॉझिटिव्ह अफर्मेशन, जे तुम्हाला हवे आहेत. हव्या असलेल्या गोष्टी आपल्याला माइंडमध्ये, कारण आपलं आता माइंड क्लीन झालेलं आहे. मग तिथे आपल्याला चांगल्या गोष्टी भरायच्या आहे. चांगल्या गोष्टी म्हणजेच कोणत्या? तुम्हाला शरीरामध्ये जर आरोग्य पाहिजे असेल तर मी शरीर आणि मनाने स्वस्थ आहे. रेकीमध्ये काय असतं? होणार आहे. आपण अफर्मेशन कसे वापरत असतो की रियालिटीमध्ये आहे. ओके. मी भाग्यशाली आहे. माझ्याकडे मोठी गाडी आहे. माझ्याकडे कार आहे. किंवा एखाद्याला जॉब पाहिजे असेल तर मला हे जॉब मिळालेला आहे. असं. पण कंटिन्यू तुम्हाला ते अफर्मेशन्स बोलायचे असतात. सकाळी किंवा झोपायच्या आधी कंटिन्यू ते अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहे. तरच, कारण अफर्मेशन्स कशा वर्क करतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. पण याआधी मी तुमचं क्लिन्झिंग प्रोसेसचे एक मेडिटेशन घेणार आहे. कशासाठी गरजेचे आहे क्लिन्झिंग मेडिटेशन? हो, फाडून टाकायचं आहे. क्लास झाला की फाडा किंवा जाळा. ओके. आणि क्लिन्झिंग मेडिटेशन का बरं गरजेचं आहे? एखाद्या व्यक्तीने समजा खूप तुम्हाला दुखावलेलं असेल, भांडणं झाले असेल, दुखावलं असेल आणि ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती तुमच्यासोबत बोलत नसेल किंवा कायमस्वरूपी सोडून गेलेलं असेल. पण जरी त्या व्यक्तीचं नाव घेतलं तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, तळपायाची आग मस्तकात जाते. असंही होतं. मग आपल्याला या निगेटिव्ह गोष्टी आणि त्या व्यक्तीला डोक्यातून काढून टाकायचं आहे. म्हणजेच माफ करायचं आहे. ज्या गोष्टी किंवा जोही व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर तशा व्यक्तींना आपल्याला माफ करायचे आहे. डोक्यामधून कायमस्वरूपी त्या गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. ओके. सो मेडिटेशन करण्यासाठी सर्वांचे व्हिडिओ ऑन लागेल. स्विच ऑन युअर व्हिडिओ. आणि थोडं पाणी पिऊन बसायचं आहे. मेडिटेशन एक 10 मिनिटाचं असेल. आपल्याला क्लिन्झिंग मेडिटेशन आहे हा. या क्लिन्झिंग मेडिटेशनसाठी थोडं सर्वांनी पाणी पिऊन बसायचं आहे. मांडी घालून बसायचं आहे. चेअरवर बसलात तरी चालेल. खाली फर्शवर बसले असेल तर डायरेक्ट बसायचं नाही. आसनवर बसू शकता, चटईवर बसू शकता मेडिटेशनला. ओके. आणि व्हिडिओ ऑन करायची. तर आपण 1 मिनिटात सुरू करूया मेडिटेशन. सर्वांनी पाणी पिऊन बसायचं.
सुरू करायचं? रेडी आहात? चला, डोळे हलके बंद. दोन स्क्रीनवर व्हिडिओज ऑफ आहे. मला वारंवार असं बोलायला आवडतच नाही की स्विच ऑन, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. पण तरी मी बोलत असते. कदाचित 50 लोकांचे व्हिडिओ ऑन असेल, त्यातून 10 लोक तर ऑन करतील. थोडा तरी फरक पडेल. चला, रेडी? डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास, येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून प्रत्येक नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. आज आपण आपल्या जीवनात जेही नकारात्मकता सहन केलेली आहे, जेही नकारात्मकता सहन केलेली आहे, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहे. त्या प्रत्येक नकारात्मकतेला कायमस्वरूपी आपण आपल्या जीवनातून काढून टाकणार आहे. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपल्या जीवनातून कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षण जे काही पास्ट लाईफ मध्ये आनंदाचे क्षण जगलो आहे, आपल्या पास्ट लाईफ मध्ये जे काही आनंदाचे क्षण जगलो आहे, त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. आणि आज आपण परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा, ऐश्वर्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक कटू आठवणी, दुःखाच्या प्रत्येक आठवणीला आपण आपल्या जीवनातून कायम स्वरूपी डिलीट करणार आहोत. जीवनातल्या दुःखाच्या प्रत्येक आठवणीला कायम स्वरूपी डिलीट करणार आहोत.
तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. अगदी जीवन म्हणजे एकानंतर येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. आणि या घटना कधी कटू असतात, कधी कटू असतात, कधी गोड असतात, कधी जीवनामध्ये सुख प्रदान करत असतात, तर कधी दुःखांचा कारण बनत असतात. आज आपण गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटना आपण सामोरे गेलेलो आहे, कुणी कळत नकळत तुम्हाला शब्दांनी आणि कृतीने दुखावलं असेल. या 24 तासांमध्ये कधी कोणी तुम्हाला शब्दांनी किंवा कृतीने दुखावलं असेल, त्यांच्या त्या शब्दांसाठी त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. नकारात्मक कृतीला माफ करा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आणि म्हणूनच माफी द्या. आपल्याला मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, सकारात्मक गोष्टी, आयुष्यातले चांगले आनंदाचे क्षण आपण कुलूपबंद करणार आहोत. गेल्या 24 तासांमध्ये जे जे आनंदाचे क्षण तुम्ही जगलेले आहे, त्या आनंदाच्या क्षणाला फक्त मनाच्या गाभाऱ्यामध्ये ठेवायचं आहे. फक्त आणि फक्त आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. आणि जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या प्रत्येक आठवणीला, प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचं आहे. अगदी माफ करून टाका. कळत नकळत ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, अगदी माफ करून टाका. कळत नकळत ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे. तुम्ही मागितलेली माफी किंवा तुम्ही पोहोचवलेली माफी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ही माफी पोहोचणार आहे. आता आपण गेल्या 1 महिन्यांचा काळ आठवायचा आहे. गेल्या 1 महिन्यांचा काळ आठवा. किती घटना घडल्या जीवनामध्ये. काही आनंद देणाऱ्या होत्या, काही दुःख देणाऱ्या. माहिती आहे माफ करणं खूप कठीण आहे. पण त्या दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनात ज्यांच्या शब्दांनी कृतीने नकारात्मकतेचे भाव आणले, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कळत न कळत तुम्ही कुणाचं मन दुखावलं असेल, अगदी शब्दांनी, कृतीने त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. माफ करून टाका आणि माफी मागा. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ही माफी दिल्याने आपली सकारात्मकतेची ऊर्जा तशीच वाढणार आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये जेही आनंदाचे क्षण तुम्ही जगलेले आहे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे.
आज सगळ्यांना माफ करून टाका आणि माफी मागा. आज जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल, आज जवळच्या एका व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल, एखादा जिवलग मित्र, एखादी मैत्रीण कायमस्वरूपी दूर झाली असेल, त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त सुख निर्माण करायचं आहे, म्हणून त्या दुःखाच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक आठवणीला दूर करा. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि आता आपण त्या क्षणात पोहोचलो आहे, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस. आता आपण त्या क्षणामध्ये पोहोचलेलो आहे, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस, बालपणातला पहिला श्वास. म्हणजे या पृथ्वीवर आलेला पहिला क्षण, तो क्षण आठवा. ते छोटंसं बाळ ईश्वराने तुमच्या माता-पितांच्या हातात दिलेलं आहे. आणि तुम्हाला बघून तुमच्या माता-पितांना झालेला आनंद अनुभवा. तुम्हाला बघून तुमच्या माता-पितांना झालेला आनंद अनुभवा. त्यांना तुमच्या प्रथम दर्शनाने झालेला आनंद अनुभवा. आणि त्या माता-पितांचा आभार माना. त्या माता-पितांचा आभार माना. त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकत आहे. त्यांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्या माता-पितांना मनोमन आभार माना. आणि त्या माता-पितांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्या माता-पितांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. खूप काही सोसलेलं आहे. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. आणि आपल्या त्या जन्माच्या वेळी आपल्याला ईश्वराने कोरी पाटी दिलेली होती. ती कोरी पाटी कशासाठी? तर जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य परिपूर्ण करू शकू यासाठी. आणि आता तीच कोरी पाटी घट्ट पकडून आपल्याला आणायची आहे. कारण इथून पुढे आपण आपल्या जीवनामध्ये, इथून आपल्या आयुष्यामध्ये परत एकदा परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करणार आहोत. ही कोरी पाटी कशासाठी? तर इथून पुढे आपण आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करू शकू यासाठी. ह्याच कोऱ्या पाटीला घट्ट पकडून आपल्याला परत यायचं आहे. आपल्या हृदयाशी घट्ट पकडा. आणि हीच कोरी पाटी पकडून आपल्याला परत यायचं आहे. कारण ईश्वराने आणखी एक संधी दिलेली आहे. तुम्हाला आणखी एक संधी दिलेली आहे. तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण आनंद आणण्यासाठी,
आनंदाला परिपूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी दिलेली आहे. ती कोरी पाटी पकडून घट्ट यायचं आहे आणि आपल्याला हळू 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 डोळे उघडायचे आहे. दोन्ही हात आधी रब करून घ्या. दोन्ही हात हाताला घासायचे आहे आणि डोळ्याला लावायचं आहे. हस्तस्पर्श अगदी हलकं असायला पाहिजे. आणि आजपासून आपण आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुख, समाधान, ऐश्वर्य आणि आरोग्य, दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करू शकू. यासाठी ईश्वराला आभार मानायचा आहे. कारण आपलं जेव्हा जन्म झालं, आपण तेव्हा लहान होत डोळे उघडायचे आहे सर्वांना. आणि थोडं पाणी पिऊन घ्या, जवळ पाणी असेल. बघा, हे निगेटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स हे लहानपणी असतात काय? ते इवल्याच्या बाळाला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह काही हे डोक्यामध्ये कसे येतात? आपण ज्या वातावरणामध्ये वाढतो, इथे प्रत्येकच व्यक्ती हा सारखा नसतो. सर्वांना माहिती आहे. इथे प्रत्येक व्यक्ती हा सारखा नसतो. मग आपण आपला जे ओरा, काही निगेटिव्ह गोष्टी आणि म्हणतात की नाही चांगल्या गोष्टी आपण नंतर शिकतो. आणि वातावरणाचा फरक तर पडतोच. पण आपण चांगले आणि वाईट दोन सद्गुण आणि दुर्गुण स्वतःमध्ये असतात. पण आपल्याला इथून पुढे आपल्याला आहे एवढं डोकं आहे की आपल्याला कोणत्या गोष्टी चांगल्या आहे व आपल्यासाठी कोणत्या गोष्टी वाईट आहे हे आपण स्वतः निर्णय घेऊन ते आपल्या आयुष्यामध्ये आपण आणू शकतो. लहानपणी आपल्याला कळत नाही की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. माहिती असतं काय चांगल्या आणि वाईट गोष्टी नसतात माहिती. पण मोठ्यापणी आपण इतके तर समजदार आहोत की आपल्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे, काय नको आहे या गोष्टीचा आपण विचार करून त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो. तर इथून फक्त आणि फक्त तुम्हाला सुखासाठी सुख निर्माण करण्यासाठी घरामध्ये भांडणं कशासाठी होतात? घरामध्ये वाद कशासाठी होतो? एकमेकाला समजून घेत नाही यासाठी. आणि आपण जे म्हणतो की नाही एन्झायटी, डिप्रेशन या गोष्टी का बरं आलेल्या आहेत? तुम्ही इथून आधी बघा ना 20-25 वर्ष आधीचे जग बघा. कुणाला हे डिप्रेशन मध्ये कोणी जातच नसेल. एन्झायटी, डिप्रेशन हे नावं सुद्धा ऐकलेलं नव्हते आधी. आता हे नावं इतकं ऐकण्यात येते आहे आणि एन्झायटी, डिप्रेशनचे शिकारी इतके लोक होत आहेत की संख्याच सांगू शकत नाही आपण. पण तुम्हाला माहिती आहे का हे का होत आहे? या मागचं कारण काय आहे? या मागचं कारण फक्त एकच आहे. ते म्हणजे कम्युनिकेशन. ते म्हणजे फक्त आणि फक्त कम्युनिकेशन. कसं? आधी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप या अशा कुठल्याही वस्तू नव्हत्या. आणि एकमेकांशी सगळे लोक एकमेकांशी छान संवाद साधायचे. कुठल्याही गोष्टीची गरज पडली किंवा कुठलीही मदत लागली तर एकमेकांशी गोष्टी शेअर करायच्या, एकमेकांना सांगायच्या. आता काय करताय? आता एखादी गोष्ट माहिती नसेल की नाही तर सून म्हणा, सासू म्हणा किंवा घरात आणखी नाते असतात. त्यांना जसं समजा की सून सासूला विचारणार नाही की आई हे कसं केलं जातं किंवा एखादी भाजी म्हणा किंवा एखादी काही गोष्ट नसेल येत तर ते तिला विचारणार नाही. काय करेल? सर्वात आधी युट्यूब ओपन करेल, गुगलला विचारेल की ही गोष्ट कशी केली जाते. एखादी भाजी येत नसेल तर भाजीची रेसिपी म्हणून टाईप करेल आणि तिथे व्हिडिओ बघेल. मग तो संवाद साधणं बंद झालेला आहे. एखादी गोष्ट शेअर करता येत नाही, बोलताच येत नाही म्हणजे
लोकांना असं वाटतं, अरे ही गोष्ट सांगेल तर ही माझी गंमत म्हणजे मजा घेईल किंवा या सगळ्या गोष्टी. तुम्ही शेअर तर करून बघा. आणि होतं काय, आपण असं शेअर करत नाही. भरपूर गोष्टी त्या माइंडमध्ये असतात. म्हणून डिप्रेशन किंवा एन्झायटी या सगळ्या गोष्टी शिकार फक्त आणि फक्त कम्युनिकेशन नाही होत आहे, यामुळे वाढलेलं आहे. सो जितकं होईल तितकं कम्युनिकेट करा. आज 4 लोक जेवायला जातात, घरची फॅमिली जर बाहेर जेवायला जात असेल, ऑर्डर देतात सगळे मिळून, पण ऑर्डर येईपर्यंत काय करतात? मोबाईल काढतात, मोबाईलवर रील बघतात किंवा अधिक काही बघत असतील. कम्युनिकेशन बोलतच नाही एकमेकांसोबत. मग तुम्ही एकमेकांना गोष्टी शेअर कराल नाही, बोलाल नाही, तर त्यांना कसं माहिती पडेल तुमच्या मनात काय चाललेलं आहे? कळेल का? माहिती होईल काय सांगा? मग तुम्हाला या डिप्रेशन, एन्झायटी मधून बाहेर निघायचं असेल तर गोष्टी शेअर करा. एकमेकाशी संवाद साधा. आपल्याला शाळेमध्ये आणि रेकी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रेकी मी उद्यापासून तुम्हाला रेकी शिकवणार आहे की रेकी काय आहे, कुठून आलेली आहे व कशा-कशामध्ये आपण ते अ, उपयोगी आणणार आहे. पण या गोष्टी मला सांगणं गरजेचं होतं का बरं? तुमच्या लक्षात आलेलंच असेल. सो सर्वांनी संवाद साधायचे आहे एकमेकांशी. जितकं तुम्ही गोष्टी एकमेकांशी शेअर कराल, होऊ शकतं की तुम्हाला तुमची आई समजत असतील. जे आपल्याला समजतात त्यांच्याशी तरी बोला. बघा करून. रेकीनी तर आपण आपल्या जीवनामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की रेकीने आपल्याला मिळत नाही. का रेकीचं एकच म्हण आहे, तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. मी एक जिथं जागतं उदाहरण आहे. मला इतकं बोलता किंवा मला कॉन्फिडन्स नव्हतं, की मी इतक्या लोकांसमोर बोलू शकेन किंवा इतक्या लोकांना शिकवू शकेल. सो असं काहीच नाहीये, की रेकी तुम्हाला देऊ शकणार नाही. आज भरपूर असे लोक आहेत, की त्यांना बोलता येत नाही म्हणजे जर आज म्हटलं, की एखाद्याला इथे व्हिडिओ ऑन करून माईक ऑन केलं, की तुम्ही बोला काहीतरी. आधी तर मनात धड होईल. बोलू शकणार नाही. मग यामागचं कारण काय आहे? हे सुद्धा मी रेकीमध्ये शिकवणार आहे. हे का बरं होतं? शाळेमध्ये आपल्याला या गोष्टी शिकवल्या जात नाही. पण आपल्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला रेकी शिकवत असते. शाळेमध्ये तुम्हाला आपल्याला जे मॅथ्समध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स आणि कितीतरी आपल्याला फॉर्म्युले शिकवले होते. ते फॉर्म्युले आता इथे येत आहेत काय? अल्फा, बीटा, थीटा काहीतरी येत आहे का? आपल्या आयुष्यामध्ये याचं काम आहे? जी आयुष्याला गरज होती, तीच गोष्ट आपल्याला शिकवली नव्हती. म्हणून ती रेकी आपल्याला म्हणून आपण रेकीमध्ये शिकणार आहोत. आणि आजकाल रिलेशन सगळ्यांनाच माहिती आहे. जे नातं आहे ते इतके कमजोर झालेले आहे, की खूप आणि सेल्फिश झालेले आहेत. सगळे स्वार्थासाठी जगत आहेत. कोणी सांगू शकेल काय? स्वार्थ आजकाल सेल्फिश जीवन सेल्फिश झालेली आहे की नाही लोकं? हो की नाही? जर तुम्हाला वाटते की नाही मॅम ही चूक आहे, सेल्फिश लोकं नाही आहेत, तर तुम्ही मला म्हणा चॅट बॉक्समध्ये टाइप करा किंवा हँड राईज करून तुम्ही मला म्हणू शकता की नाही मॅम, तुम्ही जे सांगत आहे ते चुकीचं आहे. असं तुम्ही मला सांगू शकता. अरे जीवनामध्ये ज्याही गोष्टी लागणार आहे व ज्या गोष्टी आपल्याला त्या सगळ्या आपण शिकणार आहोत. पण फक्त तुम्हाला शिकायला तयार राहायचं आहे. आणि आजचं सेशन आवडलं असेल तर उद्याची लिंक मी पाठवेल. ती तुम्ही कुणालाही लिंक पाठवू शकता. जेणेकरून आपण उद्यापासून जे रेकी शिकणार आहोत, ती त्यांचे आयुष्य बदलू शकेल. ओके. चला आरती मॅम अनम्यूट करा तुम्हाला. बोला. मॅम मला हे विचारायचं होतं, ही जी क्लेन्झिंग आपण करतो, हे ओरा क्लेन्झिंग असते ना, म्हणजे मी सगळ्यांना नाही ओरा रेकीच्या आधी? क्लेन्झिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. नाही, ओरा क्लेन्झिंग नाहीये. मी ओरा क्लेन्झिंग तुम्हाला शिकवणार आहे.
सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे तुम्हाला. ओके. येस. हे फक्त तुमच्या माइंडमध्ये जे निगेटिव्ह थॉट्स किंवा एखाद्या व्यक्तीने त्रास दिला असेल तर आपल्याला माफ करायचं आहे. कारण जोपर्यंत फॉरगिव्हनेस आपण साठी होतंय. काय मॅम? फॉरगिव्हनेस साठी होतं ना ही येस 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 क्लिन्झिंग जी होती ती. येस. मी ओरा क्लिन्झिंग तुम्हाला शिकवणार आहे. प्रत्येकाला ओरा क्लिन्झिंग मी शिकवणार आहे. तुम्हाला 7 चक्रांचं मेडिटेशन सुद्धा शिकवणार आहे. कारण उद्यापासून आपण रेकीला सुरुवात करणार आहोत. Yes. ओके. आणि आपलं ज्यांना ही व्हिडिओ म्हणजे लाईव्ह सेशन अटेंड करणं तर महत्वाचंच आहे. पण ज्यांनाही होणार नाही लाईव्ह सेशन अटेंड करणं, त्यांच्यासाठी आपण रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल आहे. माझं प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला माझे जेही व्हिडिओज मी अपलोड करेल ते तुम्हाला दिसेल. ओके. चला आपण थांबूया. उद्या 1 वाजता याच वेळेत तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅपी हिलिंग मॅम. थँक्यू.